मळगाव येथील शालू मंगल कार्यालय येथे रविवारी 31 मे रोजी सकल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। या संमेलनाचे आयोजन हिंदू संमेलन समन्वय समिती मळगाव दशक्रोशीच्या वतीने करण्यात आले होते। हिंदू बांधवांमध्ये एकजूट निर्माण व्हावी, धर्मजागृती व्हावी आणि भावी पिढीपर्यंत संस्कार पोचावेत, हा या संमेलनाचा प्रमुख हेतू होता। दीप प्रज्वलन करून शिवप्रतिमेस व भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। या प्रसंगी प्रमुख वक्ते सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण कुमार ठाकरे, प्रमुख अतिथी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष श्री लक्ष्मण कुडव, हिंदू संमेलन समन्वय समितीचे संयोजक शेखर पाडगावकर, संयोजिका रजंदा तेली, महेश पंत वालावलकर, हेमंत खानोलकर, भगवान रेडकर, मनीषा नाटेकर आदी उपस्थित होते। प्रमुख वक्ते डॉक्टर ठाकरे तसेच प्रमुख पाहुणे लक्ष्मण कडव यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास नाव नोंदणी व अल्पहाराने सुरुवात झाली। सांस्कृतिक सादरीकरणात गायक हेमंत गोडकर व मुग्धा पंत वालावलकर यांचे सुगम संगीत, अंकुश आजगावकर यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा तसेच हर्षिता राऊळ व खुशी लातिये यांचे मर्दानी लाठीकाठी प्रात्यक्षिक सादर झाले। दुर्गा मावळा प्रतिष्ठान व दुर्गारक्षक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून इतिहासप्रेमी ज्ञानेश्वर राणे यांच्याकडून शिवकालीन शस्त्रे व पुस्तकांचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते। सर्व सहभागींचा श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा नाटेकर राऊळ यांनी केले तर आभार प्रदर्शन रंजना तेली यांनी केले। या संपूर्ण कार्यक्रमाला हिंदू बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता। कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी शिवकालीन शस्त्रे पुस्तक प्रदर्शनाचा देखील लाभ घेतला। या सकल हिंदू संमेलनाच्या यशस्वीसाठी हिंदू संमेलन समन्वय समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली। सहदेव राऊळ, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, मळगाव, सावंतवाडी। आणि ही कुटुंब व्यवस्था जोपर्यंत योग्य होत नाही, संध्याकाळी आपण सगळेजण येऊन देवाची आरती करतात की ज्या देवाला म्हणतात त्या देवाची आरती, पण पूर्ण कुटुंबाने एकत्रित येऊन देवापुढे बसलं पाहिजे, पूर्ण कुटुंबाने एकत्रित येऊन जेवायला बसलं पाहिजे। ह्याची सुरुवात आजपासून तुम्ही करा। जे झोपले त्यांना पण सांगा। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की समरसता, मगाशी मी बोललो की आपल्याला जातीभेद मिटवायचा आहे, हिंदू म्हणून एक व्हायला आपल्याला शिकायचं आहे। नाहीतर काय होईल मी सांगतो तुम्हाला। रशिया देशामध्ये झार राजाचं राज्य होतं आणि त्यावेळेला एका कविता, जो कवी आहे त्यांनी इंग्रजीमध्ये कविता लिहिली आहे, मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो की आधी झार राजाच्या सैन्याने आमच्या गावावरती आक्रमण केलं, पण मी त्याचा विरोधक नव्हतो म्हणून मी वाचलो। मग साम्यवादींनी माझ्या घरावरती आक्रमण केलं, मी साम्यवादी नव्हतो म्हणजे त्याचा विरोधक नव्हतो म्हणून वाचलो। मग नाझींनी माझ्या देशावरती आक्रमण केलं, त्यावेळेला सगळे संपलेले होते, मी एकटाच होतो आणि त्यामुळे मला सहज नाही। आज आपल्या गावातल्या मुलींवरती आपलं लक्ष आहे, आपल्या गावाच्या मुलांवरती आपलं लक्ष आहे, आपल्या पंचक्रोशीतल्या मुलामुलींवरती आपलं लक्ष आहे का? कुठे जातं? एका शीख मुलीला जर एका मुसलमानाने पळवून दिली तर त्याला 7 लाख रुपये मिळतात। ब्राह्मणाच्या मुलीला पळवून दिली तर 6 लाख मिळतात। असे दर ठरलेले, दर प्रसिद्ध झालेले आहेत हे सगळे दर। आणि हे करत असताना त्याला सगळ्या फॅसिलिटी सुद्धा दिल्या जातात। म्हणजे गाडी उपलब्ध करून दिली जाते, नाव खोटं सांगितलं जातं मी हिंदू आहे, आणि मुसलमानाला जर सांगितलं तर तो सांगतो की नाही मी तसं मुसलमान नाही आहे। आणि लग्न झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे दिल्लीमध्ये तुकडे तुकडे करून त्या मुलीला फ्रीजमध्ये ठेवलं, कोणाला भेटू। कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल, अचूक बातमी, थेट हल्ला। कोकणातील ज्वलंत प्रश्नावर मर्मभेदी लिखाण करून सत्य मांडणारे निर्भीड चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा।